श्री स्वामी समर्थ. सिंह राशी 12 ते 18 जानेवारी 2026 साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे. हा आठवडा सिंह राशीच्या जीवनात कोणते नवे वळण घेऊन येणार आहे? तुमचा आत्मविश्वास आणि नेतृत्व गुण या काळात तुम्हाला यशाच्या शिखरावर नेतील का? करिअरमध्ये अपेक्षित संधी मिळेल की काही निर्णयांमध्ये संयम ठेवावा लागेल? आर्थिक व्यवहारात लाभ होणार की खर्च वाढवून चिंतेचे कारण ठरेल? प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात समजूतदारपणा वाढेल का? यासाठी सविस्तर जाणून घेऊ सिंह राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. सिंह राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा आत्मविश्वास, जबाबदारी आणि निर्णय क्षमता यांची परीक्षा पाहणारा ठरणार आहे. या काळात तुमच्या आयुष्यात काही महत्त्वाचे बदल घडू शकतात, जे भविष्यातील दिशादर्शक ठरतील. काम, पैसा, नाती आणि आरोग्य या सर्व क्षेत्रांमध्ये संतुलन राखणे आवश्यक राहील. तुमचा आत्मसन्मान आणि नेतृत्व गुण या आठवड्यात प्रकर्षाने दिसून येतील. मात्र अहंकारावर नियंत्रण ठेवणे तितकेच गरजेचे ठरेल. या आठवड्यात सिंह राशीच्या जीवनात गतिमानता जाणवेल. काही गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे घडतील, तर काही बाबतीत संयमाची कसोटी लागेल. तुमच्यातील नेतृत्व गुणामुळे इतर लोक तुमच्याकडे मार्गदर्शनासाठी पाहतील. आत्मविश्वास वाढेल, पण त्याचबरोबर जबाबदाऱ्यांचे ओझेही जाणवेल. योग्य नियोजन आणि शांत विचार केल्यास हा आठवडा तुमच्यासाठी यशदायक ठरू शकतो. करिअर व व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा सिंह राशीसाठी महत्त्वाचा आहे. कार्यालयात तुमच्या कामाची दखल घेतली जाईल आणि वरिष्ठांकडून कौतुक मिळण्याची शक्यता आहे. काहींना नवीन जबाबदाऱ्या किंवा पदोन्नतीशी संबंधित चर्चा ऐकायला मिळू शकते. कामाचा ताण वाढेल, पण तुमची कार्यक्षमता तुम्हाला पुढे नेईल. सहकाऱ्यांशी संवाद स्पष्ट ठेवल्यास गैरसमज टळतील. नवीन प्रोजेक्ट किंवा जबाबदारी स्वीकारताना आत्मविश्वास ठेवा, पण घाई गडबड टाळा. ऑफिसमधील राजकारणापासून स्वतःला दूर ठेवा, अन्यथा मानसिक ताण वाढू शकतो. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा संमिश्र फल देणारा आहे. जुने ग्राहक किंवा व्यवहार पुन्हा सुरू होऊ शकतात. आर्थिक नियोजन योग्य केल्यास फायदा होईल. भागीदारीत काम करणाऱ्यांनी करार व अटी काळजीपूर्वक तपासाव्यात. नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेणे हितावह ठरेल. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा आठवडा संतुलित आहे. उत्पन्नाचे स्रोत स्थिर राहतील, पण खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक ठरेल. घरगुती गरजा, दुरुस्ती किंवा सामाजिक कार्यक्रमांमुळे खर्च वाढू शकतो. अचानक येणाऱ्या खर्चामुळे थोडी अस्वस्थता जाणवेल. बचतीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. कर्ज किंवा उधारी देताना विचारपूर्वक निर्णय घ्या. गुंतवणुकीसाठी हा आठवडा मध्यम आहे. घाई टाळा. आठवड्याच्या शेवटी आर्थिक परिस्थिती पुन्हा नियंत्रणात येईल आणि मनःशांती मिळेल. प्रेम व वैवाहिक जीवन. प्रेम संबंधाच्या बाबतीत हा आठवडा भावनाप्रधान ठरणार आहे. जोडीदाराशी संवाद वाढेल, पण शब्दांची निवड काळजीपूर्वक करा. गैरसमज किंवा अहंकारामुळे वाद होऊ शकतो, म्हणून संयम राखणे आवश्यक आहे. एकमेकांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. प्रेमात प्रामाणिकपणा आणि विश्वास वाढेल. अविवाहित सिंह राशीच्या नवीन ओळखीचा अनुभव येऊ शकतो. वैवाहिक जीवनात पती-पत्नीमध्ये जबाबदाऱ्यांवरून थोडे मतभेद होऊ शकतात, पण संवादाने ते सहज मिटतील. कुटुंबासाठी एकत्र निर्णय घेतल्यास नात्यात स्थैर्य येईल. आठवड्याच्या शेवटी घरात आनंदी वातावरण निर्माण होईल. कौटुंबिक जीवन. कुटुंबात एकत्रितपणा जाणवेल. एखादा शुभ समाचार मिळण्याची शक्यता आहे. घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. भावंडांशी संबंध सुधारतील, जरी एखाद्या जुन्या विषयावर चर्चा होऊ शकते. सामाजिक क्षेत्रात तुमचा मानसन्मान वाढेल. मित्रमंडळी किंवा समाजकार्यामध्ये तुमचे योगदान महत्त्वाचे ठरेल. लोक तुमच्या मताला महत्त्व देतील, त्यामुळे शब्द जपून वापरा. आरोग्य. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा सावधगिरीचा आहे.
मानसिक ताण, थकवा किंवा झोपेची कमतरता जाणवू शकते. पचनाशी संबंधित त्रास किंवा डोकेदुखी होण्याची शक्यता आहे. नियमित व्यायाम आणि हलका आहार ठेवा. पुरेशी विश्रांती घ्या. ध्यान, योग किंवा प्राणायामामुळे मानसिक शांतता मिळेल. स्वतःकडे दुर्लक्ष केल्यास किरकोळ त्रास वाढू शकतात. त्यामुळे वेळेत काळजी घ्या. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अनुकूल आहे. अभ्यासात लक्ष केंद्रित करता येईल आणि मेहनतीचे फळ मिळेल. स्पर्धा परीक्षा किंवा महत्त्वाच्या प्रोजेक्टमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. वेळेचे नियोजन योग्य ठेवा. मोबाईल व सोशल मीडियाचा अतिरेक टाळा. शिक्षक किंवा मार्गदर्शकांचा सल्ला उपयुक्त ठरेल. प्रवास. या आठवड्यात प्रवासाचे योग आहेत. कामानिमित्त किंवा कौटुंबिक कारणासाठी प्रवास करावा लागू शकतो. प्रवास लाभदायक ठरेल, पण वेळेचे नियोजन आवश्यक आहे. प्रवासात आरोग्याची व सामानाची काळजी घ्या. वाहन चालवताना नियमांचे पालन करा. एकूण हा आठवडा सिंह राशीसाठी आत्मपरीक्षण, प्रगती आणि संयमाचा आहे. योग्य निर्णय, संतुलित वागणूक आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास हा आठवडा तुम्हाला यश आणि समाधान देणारा ठरेल. स्वतःवर विश्वास ठेवा, पण इतरांच्या भावना देखील जपा. हाच या आठवड्याचा खरा मंत्र आहे. हा आठवडा सिंह राशीच्या व्यक्तींना आत्मविश्वास, जबाबदारी आणि संयम यांचा समतोल साधण्याचा संदेश देतो. या काळात करिअर आणि व्यवसायात प्रगतीच्या संधी मिळतील. मात्र निर्णय घेताना घाई टाळावी लागेल. आर्थिक स्थिती स्थिर राहील, पण अनावश्यक खर्च टाळणे गरजेचे ठरेल. प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात संवाद आणि समजूतदारपणा ठेवल्यास नात्यांमध्ये मधुरता वाढेल. कुटुंब आणि सामाजिक क्षेत्रात मान सन्मान मिळेल. तरी आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. योग्य नियोजन, सकारात्मक विचार आणि शांत स्वभाव ठेवल्यास हा आठवडा यश, समाधान आणि स्थैर्य देणारा ठरेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.